सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या बातमीनं. मराठा आरक्षणाबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि चांगली सकारात्मक बातमी हाती येते. ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं 5 न्यायमूर्तींचे घटनापीठ मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलं आहे. या घटनापीठाच्या समोर पहिली सुनावणी येत्या 9 तारखेला दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात होईल. या सुनावणीच्या दरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली जाते का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, अखेर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ स्थापन झालं तर नक्कीच मिलिंदजी, ज्या पद्धतीनं SEBC म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमध्ये जे आरक्षण दिलं गेलं होतं त्यावरून मराठा समाजाने आक्रोश व्यक्त केला होता. त्यानंतर ज्या पद्धतीनं भरती केली किंवा ज्या पद्धतीनं भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती यावर देखील मराठा समाजाने सरकारला धारेवर धरलं होतं. मोर्चे काढणार होते, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा निषेध करणार होते आणि त्यालाच कुठेतरी छेद देण्याकरता किंवा त्याला एक उत्तर देण्याकरता अशोक चव्हाणांनी हे ट्विट केलं असावं. कारण का ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता हे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि SEBC जे आरक्षण आहे मराठा समाजाला दिलेलं त्या संदर्भात जो आहे तो निर्णय होणार आहे. अशोक चव्हाणांनी हे ट्विट केलेलं आहे. ज्या पद्धतीनं मराठा समाजामधले असे काही लोक आहेत की जी भाजपच्या म्हणजे या सरकारच्या विरोधी पक्षामधल्या सुराचं सूर मिळून या सरकारला टार्गेट करत होते, त्यांना हे उत्तर देण्याचा एक प्रयत्न जो आहे तो अशोक चव्हाणांचा आहे. पण एकंदर आपण जर पाहिलं तर संपूर्ण मराठा समाजाकरता देखील ही आनंदाची बातमी आहे की ज्या पद्धतीनं आता हे आरक्षण पुढे लागू होईल की नाही किंवा कशा पद्धतीने आरक्षण मिळेल या सर्व गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तर काहीतरी आशेचा किरण निर्माण झालेला आहे जो या सुनावणीनंतर न्यायालयाने जर दिला किंवा त्यामुळे सुनावणी झाली आणि या 5 खंडपीठाचा जर निर्णय आला आता सर्वात मोठा निर्णय असेल आणि हा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. पण ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे त्यांचा एक सांगण्याचा इशारा आहे की या खंडपीठाच्या सुनावणीनंतर जो निर्णय येईल तो मराठा समाजाच्या हिताचा निर्णय असेल. त्यांचा आशेचा किरण जो आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने आरक्षण मिळेल अशा पद्धतीचं अशोक चव्हाणांचं ट्विट आहे. ठीक आहे अजित, तुर्तास धन्यवाद. आपण अपेक्षा करूयात की हे घटनापीठाची तर स्थापना झाली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे 9 तारखेला सुनावणी होणार आहे ती सकारात्मक होईल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मुंबईच्या दादर परिसरातल्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून 6 डिसेंबरला केवळ म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रमच होणार आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वसामान्यांना चैत्यभूमीच्या परिसरात जो प्रवेश दिला जातो तो यावर्षी प्रवेश दिला जाणार नाही. फक्त शासकीय कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त चैत्यभूमीवर आणि दादरच्या शिवाजी पार्कवर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावर्षी या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं इथल्या व्यवस्थेत आणि नियमांमध्ये काय काय बदल करण्यात येत आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवर तयारी करण्यात येते आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या ठिकाणी जो अशोक स्तंभ आहे त्याची डागडुजी असेल किंवा चैत्यभूमी परिसर असेल तिथली डागडुजी असेल ही सगळी कामं जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. दरवर्षी इथं एक शासकीय कार्यक्रम होत असतो. त्या शासकीय कार्यक्रमाची सुद्धा तयारी इथं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केलेली आपण बघू शकतो आहोत. पोलिसांचा एक चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. परंतु सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी सर्वसामान्यांना चैत्यभूमी परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी नावाशेवा सी लिंक 2022 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होईल. तो सगळ्यांना प्रवासासाठी खुला होईल अशा प्रकारची माहिती मिळते आहे. देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू म्हणून याकडे पाहिलं जात आहे. अशा प्रकारे ही सी लिंकची ओळख आहे. विशेष म्हणजे कोविड काळात इथल्या बांधकामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नव्हता. हे काम सुरू होतं. 200 रुपयांचा टोल या नावाशेवा सी लिंकवरून प्रवास करताना असेल तर अवघ्या 22 मिनिटात शिवडीहून नवी मुंबईमध्ये दाखल होता येईल.
या पुलाचं 35% काम आतापर्यंत पूर्ण झालंय आणि बाकीचं काम वेगानं प्रगतीपथावर आहे. देशातला सगळ्यात मोठा सागरी पूल, हो बरोबर, MTHL ज्या पुलाचं निर्माण सुरू आहे आणि सप्टेंबर 2022 पर्यंत तयार होणार आहे, या पुलाच्या बांधकामासाठीचं जे सगळं काम सुरू आहे तिथे मी आहे आणि तुम्ही बघू शकाल की पुढची 100 वर्षांचं प्लॅनिंग यात केलं गेलंय. म्हणजे जिथे मी आता उभी आहे त्या सर्व्हिस ब्रिजपेक्षा हा MTHL ची उंची जर आपण बघितली तर खूप जास्त आहे. म्हणजे पुढल्या 100 वर्षात जर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर बाकी जर एखाद्या शिप्सनं जायचं असेल किंवा आणखी काही गोष्टी, या सगळ्यांचा विचार करत ही पुलांची उंची अशा पद्धतीने इतकी उंच ठेवण्यात आलेली आहे. याचे असे अनेक इंजिनिअरिंगचे चांगले चांगले नमुने बघायला मिळतात की ज्यामुळे देशातल्या इतर समुद्र पुलापेक्षा किंवा समुद्री सेतूंपेक्षा हा थोडासा उजवा ठरतोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज पुन्हा एकदा केंद्र सरकारबरोबर चर्चा आहे. आज तोडगा निघाला नाही तर मात्र 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली जाईल अशा प्रकारचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. दरम्यान जो नवीन शेती कायदा आहे त्यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात अशा प्रकारचे संकेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेत. नव्या शेती कायद्यातल्या प्रामुख्यानं 3 बाबींवर शेतकऱ्यांचा प्रमुख आक्षेप आहे. पहिला मुद्दा आहे खाजगी व्यापाऱ्यांवर कर आणि अधिभार लागणार नाही हा आक्षेप आहे. खाजगी व्यापाऱ्यांची कायदेशीर नोंदणी झाली पाहिजे हा मुद्दा आहे आणि केवळ पॅन कार्डवर त्यांना परवानगी दिली जाऊ नये ही शेतकऱ्यांची दुसरी मागणी आहे. तसंच व्यापाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा पर्याय शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध असावा. सध्या या कायद्यामध्ये कोर्टात जाण्याची तरतूद नाही. आणि चौथा मुद्दा आहे हमी भावाचा. सरकारनं फक्त आश्वासन देऊ नये तर MSPचं कायद्यामध्ये रूपांतर करावं अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अखेर आज दिल्लीमध्ये चर्चेच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन संपण्याच्या आशा पल्लवित झाल्यात तर म्हणजे जर बघितलं केंद्र सरकारच्या या ज्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची त्याचा जो प्रस्ताव असतो तो प्रस्ताव शेतकऱ्यांनी पूर्वीच नाकारलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत ही तिन्ही कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. याचा अर्थ असा होतो की आता निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे. कारण की शेतकऱ्यांनी आपल्या लिखित स्वरूपामध्ये मागण्या दिलेल्या आहेत. त्या जसं मागण्याचा उल्लेख आपण केला अभिलित, त्यामध्ये अजून एक महत्वाची त्यांची मागणी आहे की शेतीचे जे कॉर्पोरेशन म्हणजे उद्योग जगताला शेती करण्याची परवानगी मिळेल आणि त्याला त्यामध्ये कुठलीही अडचण आली शेतकऱ्याला तर त्याला कुठल्या प्रकारचा न्याय हा कोर्टातून मिळणार नाहीये. मग त्यांचं म्हणणं आहे की उद्योग जगाला जर शेतीचा करण्याचा न्याय मिळाला आणि यापूर्वी देखील शेतकऱ्यांना लुबाडले गेले आहे. यापूर्वी असे अनेक प्रयोग झाले त्यामध्ये शेतकऱ्यांना जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण कायदाच रद्द करण्याची गरज आहे. कारण की यातून कुठंतरी शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होतो. जर जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होत असेल तर अशा वेळी या कायद्याला काही महत्व नाही असं शेतकरी संघटनांचं जवळपास 42 संघटनांचं म्हणणं आहे. आज एक अत्यंत महत्वाची बैठक साधारणतः दुपारी 2:30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये होणार आहे. या विज्ञान भवनामध्ये केंद्र सरकारचे 3 प्रतिनिधी म्हणजे नरेंद्र सिंह तोमर, त्यानंतर पियुष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश असे 3 राहतील आणि त्यानंतर जवळपास 42 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी राहतील. आजच्या बैठकीमधून काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर आजच्या बैठकीतून काही निघालं नाही, चर्चेचं गुऱ्हाळ असं सुरू राहिलं तर येत्या 8 डिसेंबरला आम्ही भारत बंदचं आवाहन करतोय. या प्रकारची काल त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. कारण की काल सिंधू बॉर्डरवरती जवळ सर्व शेतकरी संघटनांची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातले आमदार आणि मंत्री बच्चू कडू मोटरसायकलनं दिल्लीला रवाना झाले. भाजप सरकारच्या कृषी विधेयकावरून हरियाणा आणि पंजाब इथले शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतात. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरू लागले. महाराष्ट्रातले राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 2000 शेतकरी मोटरसायकलनं आणि 4चाकी वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी इथून दिल्लीकरता रवाना झाले.
मोदीजीनं सांगितलं होतं का 60 साल काँग्रेसला दिले, 60 दिवस फक्त मला द्या. तर 60 दिवसाच्या ऐवजी आपण 7 वर्ष आता मोदीजींच्या हातात केंद्र सरकारची पूर्ण सत्ता आहे. 7 वर्षामध्ये कोणत्या शेतकऱ्याच्या बाजूचा एखादा निर्णय झाला आहे मोदीजी सांगू शकत नाही. कायदा आणत असताना किमान संसदेमध्ये त्याची चर्चा व्हावी, शेतकऱ्यापर्यंत किमान त्याची एखादी प्रत यावी, त्याचा अभिप्राय घ्यावा आणि मग एवढ्या मोठ्या त्या कायद्याचं 62 कोटी शेतकऱ्यावर देशातल्यावर परिणाम पडणार आहे. आणि मग ज्या पद्धतीनं हुकुमशाही चालू आहे ते तोडण्यासाठी आम्ही जात आहोत. आमचं असं म्हणणं आहे का स्वामीनाथन आयोग दच्छादशा आपण मान्य करावा, त्याचं कायद्यात रूपांतर करावं आणि 50% नफा धरून जे भाव काढण्याचं तुम्ही अभिवचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी. आणि आता बातमी आहे, भाजपला आत्मचिंतन करायला लावणारी भाजपला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील 4 जागांवर कब्जा केलाय. पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी महाविकास आघाडीनं विजय खेचून आणलाय. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे आणि नागपुरात भाजपचं कमळ कोमेजलंय. यामुळे महाविकास आघाडीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित येण्यामुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय. भाजप या निवडणुकीत विजय मिळवण्यात पूर्ण अपयश ठरलाय. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द याची कबुली दिली. विरोधकांची ताकद जोखण्यामध्ये आम्ही कमी पडलो अशी कबुली फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी दिली. ही निवडणूक अनेक अर्थांनी विशेष ठरली. भाजपला आत्मचिंतन करायला लावणारी तर आहेच, त्यासोबत काँग्रेसमध्ये नवीन उत्साह फुंकणारी आहे. काँग्रेस नेत्यांनी प्रचारासाठी लावलेला जोर आणि संघटनात्मक पातळीवर लावलेली ताकद ही लक्षवेधी ठरली. तिकडे 2014 पासून काँग्रेसला अनेक निवडणुकांमध्ये सातत्यानं पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस भवनावर अवकळा पसरलेली पाहायला मिळायची. पण पदवीधर निवडणुकीमध्ये जयंत आसगावकर यांनी विजय मिळवल्यानंतर बऱ्याच वर्षांनी काँग्रेस भवनात जल्लोष पाहायला मिळाला. कालावधीमध्ये या ठिकाणी ही प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवता आली. कारण कोविडचा काळ, त्यात कालावधी कमी आणि अशा परिस्थितीमध्ये 5 जिल्हे म्हणजे की 58 तालुके फिरून त्या ठिकाणी प्रचार करून विजय मिळवणं, तर हे इतकं सोपं नसतानाही आपण करू शकलो. आणि भविष्यामध्ये या विधान परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न असतील या प्रश्नांना योग्य न्याय देण्याचीच भूमिका त्या ठिकाणी बजावेल. इकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपच्या दिग्गजांसाठी मोठा हादरा आहे. नागपुरात फडणवीस आणि गडकरी यांच्या गडाला 58 वर्षांनी सुरुंग लागला. तर त्याच वेळेला पुणे मतदारसंघासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. इथेही भाजपच्या बुरुजाला खिंडार पडलं. महाविकास आघाडीनं बाजी मारली तर मराठवाड्यात पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवत सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्रिक केली. यामुळे ही निवडणूक भाजपच्या दिग्गजांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतला निकाल म्हणजे भाजपच्या दिग्गजांसाठी हादरा आहे. फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. दरम्यान भाजपच्या दिग्गजांनी पराभवानंतर काय प्रतिक्रिया दिली पाहूया. आता जे जिंकल्यात त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. आम्ही अजून ताकदीने मैदानात उतरू. एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद केली पाहिजे की ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एकही जागा मिळालेली नाही. म्हणजे या 3 जणांच्या आघाडीचा फायदा हा दोघांना झाला आहे, एकाला त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि खरं तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की जसं आम्ही देखील विचार केला पाहिजे, थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नव्यानं स्ट्रॅटेजी केली पाहिजे, तसंच ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांची एकही जागा निवडून येत नाही त्यांनाही आत्मचिंतन केलं पाहिजे. शिवसेनेने तर ह्या निवडणुकीमध्ये भोपळा मिळवला. भोपळा राष्ट्रवादीने 2 अधिकृत मिळवले, मराठवाडा पदवीधर आणि पुणे पदवीधर, आणि एक अनधिकृत. अमरावतीचा जे शिक्षक मतदारसंघ निवडून आले ते अनिल देशमुखांचे मेव्हणे, म्हणजे आता ते राष्ट्रवादीवर जातील. काँग्रेसने 2 मिळवले, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक, आणि ह्यांना दिला एक अमरावती शिक्षक, तो पाडला अनिल देशमुखांचा मेव्हणा उभा करून. म्हणजे शिवसेनेला काय मिळालं? भोपळा. पराभव झाला, तो पराभव स्वीकारून तो का झाला याचं चिंतन करणे आणि तो कसा होऊ नये भविष्यामध्ये
ताकद कशी वाढवली पाहिजे आणि आपल्याला असलेली ताकद त्याचा 100% वापर कसा असला पाहिजे, नक्की या दिशेने आम्ही विचार करतो. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही बातम्या.